उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता 6 लोकांचा शोध आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून दुपारपर्यंत तरी एकही जणाचा शोध लागलेला नाही। उलटलेली बोट शोधण्यात NDA पथकाला यश आल्याचं सांगण्यात येत आहे। ही बोट पाण्यामध्ये 35 फूट खोल अडकली होती। काल सायंकाळी उजनी धरणाच्या जलाशय कुगाव ते काळशी दरम्यान बोट उलटून दुर्घटना झाली होती। यात करमाळा तालुक्यातील झरे येथील पती पत्नी व त्यांची 2 मुले तसेच कुगाव येथील दोघांचा समावेश होता। या घटनेत बोटीतून प्रवास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी बोट बुडाल्यावर पोचा येऊन काठ गाठला। त्यानंतर ही दुर्घटना इतरांना समजली। जलाशयात बुडालेल्या या बोटीचा रात्रभर पट्टीचे पोहणारे व मच्छीमार यांनी शोध घेतला, परंतु त्यांना शोध लागला नाही। आज NDA पथक येथे येऊन त्यांनी शोध सुरू केला आहे। या प्रसंगी सुप्रिया सुळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि तसंच मदत कार्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत आणि त्या त्वरित सोडवाव्यात अशी ही अपेक्षा त्यांनी यावेळी NDA पथकाकडून व्यक्त केली। इन्क्वायरी आम्ही मागितलेली। आता लोकांना शोधणं ही आमच्या सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे। काल रात्री आप्पासाहेब जगदाळे पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहे त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो। यंत्रणेने आणि मी NDRFचेही आणि प्रशासनाचे आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी पटापटा इथे सगळी यंत्रणा लावली। पण काल रात्री इतका चिखल आणि अंधार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी 6 वाजल्यापासून NDRFची टीम त्यांचे लोक आता आत त्यांच्या 2 बोटी गेलेल्या आहेत, 10 लोक गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता। त्यामुळे आमची अपेक्षा आहे की आजच्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला क्लॅरिटी। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।